देशभरात लाडक्या गणरायाच्या आगमनाची लगबग आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि हा सण नेमका कशा पद्धतीनं साजरा केला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गणरायाची सगळ्या विधिवत पूजा वगैरे झाल्या पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी पंचांगकर्ते मोहन दाते सर आपल्यासोबत. सर, स्वागत आहे ABP माझामध्ये आपलं. गणेशोत्सवाची प्रत्येकालाच आतुरतेने वाट प्रत्येकजण पाहत असतो. कशा पद्धतीनं हा सण साजरा केला पाहिजे? भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण पार्थिव गणेश पूजन करतो. म्हणजे मातीच्या किंवा शाडूच्या गणपतीची पूजा या ठिकाणी होणं हे सगळ्यांना अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आपण आता मधल्या काळामध्ये खूप प्रबोधन झाल्यामुळे अनेकांच्या घरी आता मातीच्या गणपतीची, शाडूच्या गणपतीची स्थापना आणि पूजन हे सुरू झाले, ही चांगली गोष्ट आहे. हा गणपतीचा जो दिवस आहे 27 ऑगस्ट यावर्षी, त्या दिवशी आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4:50 दुपारी 1:53 आपल्या कोणत्याही वेळी सोयीने आपण या गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करू शकतो. त्यातही जर का ज्यांना शक्य आहे त्यांनी मध्यान्हाच्या काळात म्हणजे साधारणपणे 11 ते 12:30 या काळात जर का आपण पूजा केली तर ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फलदायी ठरते. पण पहाटेपासून आपण दुपारी 1:53 कोणत्याही वेळी या गणेशाची स्थापना आणि पूजन हे आपण करावं. ही मूर्ती जास्तीत जास्त 9-10 इंचापर्यंतची उंचीची असावी. त्याच्यापेक्षा फार मोठी घरातल्या देवतांच्या पूजेच्या बाबतीत तो नियम आहे, त्यामुळे ती आपण त्याच्यापेक्षा मोठी आणू नये. आणि आसनस्थ असावी, सुबक असावी आणि त्याची रोज आपली पूजा अर्चा, आपले जितके दिवस उत्सव आहे तितके दिवस आपण त्याची पूजा अर्चा सकाळ संध्याकाळ आपल्याकडनं ती व्हावी. असं खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये हा उत्सव साजरा असताना प्रत्येकाच्या विसर्जनाची तयारी वेगवेगळ्या पद्धतीनं असते. या सगळ्या दिवसांमध्ये कशा पद्धतीनं विधिवत पूजा झाल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीनं दिनचर्या त्याच्यामध्ये केली पाहिजे? घरातली देवपूजा आपण आधी करावी रोज, आणि ती झाल्यानंतर या भाद्रपदातल्या गणेश मूर्तीची आपण पूजा करावी. ज्यांना जे स्तोत्र येतं गणपतीचं ते स्तोत्र म्हणून त्यांनी फुलाने पाणी शिंपडून त्याचा अभिषेक करावा. आणि विशेषतः पंचखाद्य, मोदकाचा नैवेद्य असं या ठिकाणी आपल्या नैवेद्यामध्ये असावं. दुर्वा ह्या गणपतीला प्रिय असल्यामुळे दुर्वा आपण जितके दिवस उत्सव आहे तितके दिवस आपल्याला दुर्वांची जुडी आपण गणपतीला व्हावी. रक्तपुष्प, लाल रंगाचं फूल हे गणपतीला खूप आवडतं, त्यामुळे जास्वंदीचं फूल, गुलाबाचं फूल अशी लाल रंगाची जी फुलं आहेत ती फुलं आपल्या पूजेमध्ये प्रामुख्याने असावीत. सगळ्यांना पाठ असलेली सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आपण सगळ्यांनी म्हणून, मंत्रपुष्प म्हणून चांगल्या उत्साहामध्ये रोज सकाळ संध्याकाळ जितके दिवस आपला उत्सव आहे तितके दिवस आपण आपली पूजा आणि आरती करावी. खरं तर एक सामान्य प्रश्न लोकांना पडतो की गणरायाची प्रतिष्ठापना करत असताना मूर्तीचं मुख कुठल्या बाजूला असलं पाहिजे, कुठल्या दिशेला असलं पाहिजे, त्या संदर्भात काही सांगता येऊ शकेल? हो, निश्चितपणाने आपल्याकडं साधारणपणे दक्षिण दिशेला मुख असू नये अशी एक संकल्पना आहे. बाकी पूर्वेकडं, पश्चिमेकडे, उत्तरेकडं त्याचं मुख असलेलं आपल्याला अशा गणपती स्थापना करून आपण त्याची पूजा करू शकतो. तर गणरायाचं उत्सव ज्या पद्धतीनं सुरू असतो त्या पद्धतीनं गौरींचं आगमन देखील आपल्याकडं मोठ्या उत्साहात केलं जातं. तितकीच पूजा श्रद्धा जी आहे ती लोक बाळगत असतात. गौरींच्या या सगळ्या उत्सवाबद्दल काय सांगाल? यावर्षी अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन असल्यामुळे 31 ऑगस्टला रविवारी संध्याकाळी 5:25 सकाळपासून आपण कोणत्याही वेळी गौरीचं आवाहन आपल्याला करता येईल. दुसऱ्या दिवशी 1 तारखेला ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन म्हणजे पूजन आणि नैवेद्य भोजन असं आपल्याला 1 तारखेला यावर्षी करायचं आहे. आणि 2 तारखेला मूळ नक्षत्रावर विसर्जन सांगितलेलं असल्यामुळे सूर्योदयापासून रात्री 9:57 आपण या मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन करू शकतो. असा 3 दिवसांचा 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर असा 3 दिवसांचा उत्सव गौरींचा आपण करतो. ज्यांच्याकडे गौरी विसर्जनाबरोबर गणपती विसर्जन आहे त्यांनी 2 सप्टेंबरला संध्याकाळी उत्तर पूजा करून आपल्या गौरींचं आणि गणपतींचं दोघांचंही विसर्जन आपल्याला करता येईल. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकजण उत्सुक आहेत आणि तितक्याच श्रद्धेनं गौरींचा देखील उत्सव जो आहे तो या निमित्तानं साजरा होत असतो. देशभरामध्ये लगबग जी आहे ती या निमित्तानं पाहायला मिळते आणि श्रद्धेनं हा उत्सव कशा पद्धतीनं साजरा करावा याचीच माहिती मोहन दाते सरांनी आपल्याला या ठिकाणी दिली आहे. कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.